सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्हा रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक 30,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. श्रीनिवास गजानन जोशी वय 52 सहाय्यक अधीक्षकाचे नाव. जिल्हा रुग्णालय सातारा येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक अधीक्षकाला वैद्यकीय बिलांची वर्गवारी करून ती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्रीनिवास गजानन जोशी वय 52 सहाय्यक अधीक्षक वर्ग 3 ग्रामीण रुग्णालय काशीळ प्रतिनिधी इत्तूर जिल्हा रुग्णालय सातारा येथे कार्यरत आहे. तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून त्यांच्या वडिलांवर सातारा येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले होते. या वैद्यकीय बिलांची आजार वर्गवारी करून ती वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याच्या कामासाठी आरोपी श्रीनिवास जोशी यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात सातारा जिल्ह्यात औषध विक्री बंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेच्या आंदोलनाला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जिल्हा केमिस्ट असोसिएशनने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास पुढील टप्प्यात बेमुदत बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. कॉर्पोरेट औषध कंपन्यांना बाजारपेठ देण्याचा डाव. शशिकांत शिंदे यांचा आरोप. आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचा निषेध. ऑनलाईन औषध विक्री आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या अस्तित्वामुळे देशभरातील औषध विक्रेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यातूनच संपाची वेळ आली आहे. कॉर्पोरेट औषध कंपन्यांना बाजारपेठ देण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शिंदे म्हणाले, देशातील छोटे उद्योग, किरकोळ व्यावसायिक आणि सामान्य दुकानदारांना संपूर्ण बाजारपेठ काही मोजक्या कॉर्पोरेट मित्रांच्या घशात घालणारा डाव सुरू असल्याचा आरोप करत औषध विक्रेत्यांनी पुकारलेला संप हा केंद्र सरकारच्या हुकुमशाही आर्थिक धोरणाचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. महिलेला लावले मुदत संपलेले सलाईन. ठोसेघर तालुका सातारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर प्रकार. सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील वयोवृद्ध महिला औसाबाई चाळके यांना मुदत संपलेले सलाईन लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. ठोसेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. रुग्णांना मुदत संपलेले औषध दिली जात असल्याचा हा गंभीर आणि अत्यंत हलगर्जीपणाचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी त्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची दखल घेत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना अखेर रद्द. आरबीआयच्या कडक कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फलटण येथील यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना अखेर अधिकृतपणे रद्द केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत जाणे, अपुरले भांडवल तसेच बँके नियमांचे उल्लंघन ही कारणे देत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षित हे कडक पाल उचलण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेकडे सध्या व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईचे कोणतेही शाश्वत चिन्ह उरले नाहीत असे आरबीआयने आपल्या आदेशात नमूद केले आहे. आरबीआयच्या धडक कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आपले पैसे परत मिळणार का असा सवाल त्यांच्या समोर उभा राहिला आहे. एसटी सवलत कार्डासाठी एजंटकडून प्रवाशांची आर्थिक लूट. अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली उकळले जात आहेत 100 ते 150 रुपये. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक कार्ड एनसीएमसी मिळवताना प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचे गंभीर आरोप पुढे आला आहे. महामंडळाने नियुक्त केलेले काही एजंट अधिकृत शुल्काव्यतिरिक्त 100 ते 150 रुपये अतिरिक्त आकारत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. महामंडळाने एनसीएमसी कार्डची अधिकृत किंमत 199 रुपये निश्चित केली असताना प्रत्यक्ष कार्ड घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून ऍक्टिव्हेशन किंवा रिचार्जच्या नावाखाली अतिरिक्त 100 ते 150 रुपये असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. करंडी तालुका सातारा येथे 60हून अधिक जणांना गॅस्ट्रोची लागण. करंडी तालुका सातारा येथे दूषित पाण्यामुळे सुमारे 60हून अधिक जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. कुमटे आरोग्य केंद्रावर सातारा तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पाणी उकळून पिण्याचा सल्ला ग्रामस्थांना दिला आहे. करंडी या गावास गावानजीक असणाऱ्या केटी बंदर येथून बांधण्यात आलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा होत आहे. त्या ठिकाणी एक शाळा व हॉटेल असून त्यातील दूषित पाणी या विहिरीच्या परिसरात सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे. शेतमजुरी पैसे मागितल्या वादातून खून. जावळी तालुक्यातील आरडे गावातील घटना. शेतमजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या गावातून आरडे तालुका जावळी येथे एका 57 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. आगतराव बाबुराव जाधव असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सविता आगतराव जाधव या शेतमजुरी केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी आरोपीकडे गेल्या होत्या. त्यावेळी पैशांच्या कारणावरून वाद होऊन त्यांना शिवाय दमदाटी तसेच काठीने मारहाण करण्यात आला आहे. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने बेकायदेशीर जमा करून फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांचे पती आगतराव जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात वार केला. कराड पोलिसांकडून सातवडे येथील दागिने चोरीचा 24 तासात छडा. संशयित ताब्यात 4.5 लाखांचे दागिने जप्त. कराड तालुक्यातील साकोडी परिसरात कारमधून हातचालकीने दागिन्यांची बॅग चोरून नेणाऱ्या आरोपीला कराड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकरणी शाखेने अवघ्या 24 तासात जेरबंद केले. आरोपीकडून तब्बल 4,53,000 रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संतोष सदाशिव यादव वय 34 राहणार तळमावले तालुका पाटण असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. फलटणमध्ये हप्त्यासाठी पार्लरमध्ये घुसून मारहाण. एकाला अटक.
फलटण शहरातील जिंती नाका परिसरात मंगळवारी सायंकाळी कोयत्या यांच्या धर्तीवर दहशत माजवणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केस कापडाच्या दुकानात घुसून हप्त्याची मागणी करत मारहाण तोडफोड केल्याप्रकरणी अभिजित जाधव याच्या एक अनोळखी साथीदाराविरुद्ध फलटण शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. अभिजित जाधव वय 22 राहणार मलटण तालुका फलटण जिल्हा सातारा असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितचे नाव असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.